रस्त्याच्या कडेला, गावांच्या चौकात आणि आठवडी बाजारात तबक, काठी, दोरी आणि ढोल ताशांच्या तालावर कलाबाज खेळ सादर करून पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष डोंबारी समाज आजही करतोय। आधुनिक मनोरंजनाच्या युगातही त्यांची ग्रामीण सर्कस ही केवळ कला नसून जगण्यासाठीचा आधार बनली आहे। आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड नजीक असंच एक डोंबारी समाजातील जोडपं आपलं कौशल्य भर पावसात दाखवतंय। धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण पैसे मिळवण्यासाठी धडपडत असतो। कुणी चांगल्या नोकरीतून तर कुणी व्यवसायातून आपला उदरनिर्वाह चालवतो। मात्र आजही काही असे लोक आहेत जे फक्त 2 वेळच्या जेवणासाठी दिवसभर मेहनत करतात। कोल्हापूरच्या शाहूपुरी सिग्नल चौकात असेच एक विदारक चित्र पाहायला मिळते। इथं डोंबारी समाजातील काही लोक आपली पारंपरिक कला ग्रामीण सर्कस दाखवून पोटाची खळगी भरतायत। एकीकडे याच शाळेच्या मैदानावर मोठी आकर्षक सर्कस भरते जी श्रीमंत लोकांना परवडते, तर दुसरीकडे याच चौकातील सिग्नलवर डोंबारी समाजाचे लोक साध्या पद्धतीनं डोंबाऱ्यांचा खेळ दाखवतात। यामध्ये लहान मुले दोरीवर चालणे, काठीच्या टोकावर गोल फिरणे, गोलांटी उड्या असे धोकादायक खेळ करतात। ही ग्रामीण सर्कस पाहण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या लोकांची गर्दी जमते। काही जण उत्सुकतेपोटी पाहतात तर काही जण या मेहनतीची कदर म्हणून त्यांना पैसे देतात। या खेळातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांवरच या लोकांचा उदरनिर्वाह चालतो। हा एक प्रकारे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील मोठी दरी दर्शवतो। एकीकडे आलिशान सर्कस पाहण्यासाठी शेकडो रुपये खर्च करणारे लोक, तर दुसरीकडे पोटाची भूक भागवण्यासाठी जीव धोक्यात घालून खेळ दाखवणारे डोंबारी समाजाचे कलाकार। त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेणं गरजेचं आहे, जे भीक न मागता आपल्या कलेच्या माध्यमातून स्वाभिमानानं जगतायत। हा फक्त एक खेळ नसून त्यांच्या जगण्याचा संघर्ष आहे। त्यांच्या ढोलाच्या तालात आणि कसरतीत जगण्यासाठीचा संघर्ष आणि कलाप्रेम दोन्ही जिवंत आहेत।